बातमी आहे देशाच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा असलेल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची। राज्यातल्या लाखो शेतकऱ्यांच्या नजरा ज्या घोषणेकडे लागल्या होत्या त्या कर्जमाफीची अखेर घोषणा झाली आहे। मुख्यमंत्री फडणवीसांनी अर्थसंकल्प मांडताना कर्जमाफीची घोषणा केली आहे। 30 सप्टेंबर 2025 पर्यंत पीक कर्ज थकीत असलेल्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर झाली। नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ दिला जाईल अशी घोषणाही करण्यात आली। त्यामुळे राज्यातल्या लाखो शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे। राज्यातील 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मी आज जाहीर करत आहे। जे शेतकरी कर्ज घेऊन नियमित परतफेड करतात अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने नियमित कर्ज परतफेड केलेली असल्यास अशा पात्र शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येईल। शेतकऱ्यांसाठी आणि बाकी म्हणजे कामगार असतील, शेतकरी असतील यांच्यासाठी मात्र हा फसवा अर्थसंकल्प आहे। थोडक्यामध्ये विकासाचं मृगजल दाखवणारा हा अर्थसंकल्प आहे। प्रत्येकाला आता काही दिवसानंतर कळेल की या अर्थसंकल्पाने त्याच्या आयुष्यात काय फरक पडणार आहे। आत्ताची कर्जमुक्ती 2047 पर्यंत तरी पूर्ण करणार का हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट शब्दात सांगावं की या तारखेपर्यंत ही कर्जमुक्ती आम्ही पूर्ण करू। ते एकदा म्हणाले होते बजेट मधलं काय कळत नाही मला, बजेट समजत नाही, बरोबर आहे ना। त्यामुळे त्यांनी बजेट वाचलं पाहिजे खऱ्या अर्थाने आणि ह्या बजेटचं काय जे गांभीर्य आहे त्याचं महत्त्व लक्षात घेतलं पाहिजे। विरोधकांना आरोप करण्याशिवाय दुसरं काही शिल्लक राहिलेलं नाही। त्यामुळे 3.5 वर्ष ते आरोपच करतायत आणि आरोपच करतायत। आम्ही आरोपाला कामातून उत्तर देतोय। दरम्यान शेतकऱ्यांसाठी जाहीर झालेल्या कर्जमाफीमध्ये नेमकं काय आहे नजर टाकूया। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना असं नाव याला देण्यात आलेलं आहे। 2 लाखांपर्यंत थकीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्यात येणार आहे। तर 30 सप्टेंबर 2025 पर्यंत कर्ज थकीत असलेल्या पात्र शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल। याशिवाय नियमित कर्जफेड करणाऱ्यांना 50,000चा प्रोत्साहनपर लाभ असेल अशी ही माहिती समोर येते। इकडे शेतकरी नेत्यांनी सरकारच्या 2 लाखांपर्यंतच्या कर्जमाफीवर काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया। 1.5 वर्षानंतर कर्जमाफीची घोषणा होते। ती शेतकरी आंदोलनाच्या रेट्यामुळे ही कर्जमाफीची घोषणा सरकारला करावी लागली आणि 2 लाखांपर्यंतचीच कर्जमाफी आम्ही करू असा निर्णय मुख्यमंत्र्यांनी आज विधानसभेच्या सभागृहामध्ये जाहीर केला। आमचं म्हणणं आहे की किमान 5 लाखांपर्यंतच्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ व्हायला पाहिजे आणि कुठलेही जाचक अटी आणि निकष त्यात नको, सरसकट कर्जमुक्ती झाली पाहिजे अशी आम्हा सगळ्या शेतकऱ्यांची मागणी आहे। जी कर्जमाफी जाहीर केलेली आहे ती तकलाद व्हावी, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा विश्वासघात करणारी आहे। राज्यातल्या बहुसंख्य शेतकऱ्यांचं कर्ज हे साधारणपणे 2.5 ते 3 लाखापेक्षा जास्त आहे आणि ते थकीत असल्यामुळे व्याजासकट ते आता 3.5 लाखाच्या पुढे गेलेलं आहे। 30 जून 2026 पर्यंतचं कर्ज माफ करावं अशी जी आमची मागणी होती त्याच्यामध्ये कटौती करून सप्टेंबर 2025 पर्यंतच थकीत कर्ज माफ करण्याची घोषणा झालेली आहे। त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी यापासून वंचित राहतील अशी साधार भीती आम्हाला वाटते आहे। त्यामुळे एकीकडे या घोषणेचं स्वागत करत असतानाच हे जे काही वंचित शेतकरी राहणार आहेत त्यांच्या कर्जमाफीबद्दल राज्य सरकारने पुनर्विचार करावा। तर मुंबईसह पुणे, नाशिक आणि राज्यातल्या महत्त्वाच्या शहरांसाठी मुख्यमंत्र्यांनी कोणत्या मोठ्या घोषणा केल्या आहेत तेही बघूया। अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावासेवा अटल सेतू परिसरात 3री मुंबई 3.0 विकसित करण्यात येईल। या अंतर्गत कर्नाळा साई चिरनेर, रायगड पेण आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ अधिसूचित क्षेत्र ही ग्रीनफील्ड विकास केंद्रे म्हणून विकसित करण्याचे नियोजन आहे। वाढवण जिल्हा पालघर जवळ 4थी मुंबई विकसित करण्याचे नियोजित असून त्या अंतर्गत लॉजिस्टिक्स आणि वेअर हाऊसिंगसाठी विकास केंद्रे निर्माण करण्यात येतील। झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामार्फत मुंबई महानगर प्रदेशातील 20 लाख झोपडपट्टीधारकांच्या घरांच्या पुनर्विकासासाठी तसेच भाडे तत्वावरील घरांसह 10 लाख परवडणारी घरे विकसित करण्यासाठी बृहद आराखडा तयार करण्यात येत आहे। मुंबई मेट्रो मार्गिका 11
हा 23,487 कोटी रुपये किमतीचा पूर्णतः भूमिगत प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाचा विस्तार धारावी पुनर्वसन प्रकल्पातून पुढे वांद्रे उपनगरीय स्थानक व वांद्रे टर्मिनस पर्यंत करण्याचे नियोजन आहे. मुंबई विमानतळ आणि नवी मुंबई विमानतळ यांना जोडणारा मुंबई मेट्रो मार्ग 8 हा 22,862 कोटी रुपये किमतीचा प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. तळोजा ते खांदेश्वर नवी मुंबई मेट्रो मार्ग 2 या 5,575 कोटी रुपये किमतीच्या प्रकल्पामुळे नवी मुंबई विमानतळापर्यंत वाहतूक व्यवस्थेत लक्षणीय सुधारणा होईल. तर विरोधकांकडून सातत्याने लक्ष केल्या जाणाऱ्या लाडकी बहीण योजनेवर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलंय. लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीवर मोठा भार पडल्याची ओरड होत असतानाच ही योजना बंद होणार नाही असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. आपण जी माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती तर अनेकांनी अर्थसंकल्पापूर्वी या योजनेचं काय होणार, ही सुरू राहणार की बंद होणार अशा चर्चा केल्या होत्या. पण योजना आम्ही सुरू ठेवलेली आहे, ती आम्ही सुरू ठेवणार आहोत आणि त्याकरता सगळं आवश्यक तो निधी आपण दिलेला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे ती सुरू ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये कुठे खंड पडू देणार नाही, हे देखील अर्थसंकल्पात त्याची तरतूद केलेली आहे. त्यामुळे जे काही विरोधक वाटत होतं, विरोधकांना सगळे बोलत होते की आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार, परंतु मी पुन्हा एकदा सांगतो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कोणी किती प्रयत्न केला, कोणी माईकाला लाला तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. सरकारने एकीकडे शेतकऱ्यांना कर्जमाफीचा मोठा दिलासा दिलेला असताना दुसरीकडे येणाऱ्या आसमानी संकटामुळे अलर्ट देखील केलाय. यंदा देशावर अल निनोचं संकट आहे, त्यामुळे यंदाचं वर्ष हे दुष्काळी ठरू शकतं. अल निनोमुळे महाराष्ट्रामध्ये उष्णतेची लाट, अनियमित पाऊस आणि दुष्काळ सदृश्य परिस्थिती येण्याची शक्यता आहे. या काळात तापमानात वाढ, शेतीवर ताण, आंबा पिकावर परिणाम आणि शहरात